नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत, सायली ही अर्जुनच्या ऑफिसला कामाला लागल्यामुळे आजी खूप रागवलेली असते. मी नाही सांगितलं तरी गेली म्हणून आजी चिडलेल्या असतात आणि अस्मिताही त्याच्यात भर घालत असते. आई तुला तुझ्या सुनाचीच बाजू चांगली वाटते असं सांगत असते. आजी रागवलेले असतात की सायलीने माझ्यापासून अर्जुनला दूर केलं, आता तुलाही दूर करेल. त्यामुळे कल्पना म्हणते असं कधी होणारच नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. इकडे ऑफिसमधनं निघाल्यानंतर सायली विचारत असते, काय करू म्हणजे यांचा मूड चांगला होईल. तिला भाजीपाला दिसतो, ती भाजी घेण्यासाठी खाली उतरते. तितक्या वेळ अर्जुनही बाहेर येऊन थांबलेला असतो. एका माणसाला धक्का लागतो आणि अर्जुन त्याला काही न बोलता पाठीमागे सरकतो. पण तो माणूस खूप उद्धट असतो. तो अर्जुनला जाऊन म्हणतो, तुम्ही श्रीमंत लोक गाडीमध्ये असतात, तुम्हाला दुसऱ्यांची कदर नसते, कोणाला किती लागले पाहतही नाही, तुम्हाला पैशाचा माज असतो. असं म्हटल्यानंतर अर्जुन खूप चिडतो, त्या माणसाला खूप बदडतो. मग सायली ते भांडणं मिटवते, त्यांची माफी मागवते आणि त्यांना काढून देते. असं कुणाशी भांडणं योग्य नाही, कुणाला मारणं हा पर्याय नाही असंही समजून सांगते. इकडे रविराज चैतन्याला रागवत असतो, आपण विरोधी पक्षाशी कधी मैत्री केली नाही पाहिजे, हा साधा नियम तुला माहिती नाही का वकिलांचा. तेव्हा साक्षी म्हणते, माझं खरंच खूप प्रेम आहे, पण चैतन्य अर्जुनचा मित्र आहे आणि अर्जुनला आमचं प्रेम मान्य नाही. महिपतही सांगत असतो, माझ्या मुलीचा तो खूप राग करतो, पण दोघंजणं खूप एकमेकांवर प्रेम करता. मग रविराज त्यांना म्हणतो, ठीक आहे, आजपासून चैतन्य तू माझ्याकडे कामाला येशील का. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुमच्याकडे मला तर खूप आवडेल, पण अर्जुन. तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुनला आता सायलीसमोर काहीही दिसत नाही, त्याला सगळी त्याची माणसं वाईटच वाटत आहे. आपण कितीही चांगलं वागलं तरी त्याला सायली सोडून कोणीच चांगलं वाटणार नाही. तेव्हा चैतन्य तयार होतो त्यांच्यासोबत काम करण्यासाठी. इकडे रात्र होती खूप, अजून दोघंजण आले नाही म्हणून वाट पाहणारी कल्पना दोघांना बघून आनंदी होते, त्यांच्याजवळ जाते. चैतन्याला म्हणते, आपण सगळेजण जेवण करूया मस्त. पण अर्जुन म्हणतो, मला अजिबात जेवण्याची इच्छा नाही. तेव्हा तो निघून गेल्यानंतर कल्पनाचा चेहरा बारीक होतो. पण सायली म्हणते, मी त्यांना तयार करते आणि जेवायला घेऊन येते. पण कल्पना म्हणते, नाही, आज मी माझ्या मुलाला माझ्या हाताने भरवायला ताटच घेऊन येते रूममध्ये. इकडे सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात. रविराज म्हणतो, मी आज सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो, चैतन्य आजपासून माझ्याकडे कामाला येणार आहे. काय काय घडलं सगळी हकीकत घरच्यांना सांगतो. तेव्हा ते ऐकून तन्वीला खूप टेन्शन येतं. ही सायली ना सगळ्यांना तोडते असं म्हणतच असते. पण सुमन म्हणते, मला नाही वाटत सायलीमुळे अर्जुन आणि चैतन्यामध्ये भांडण झालं असेल. चैतन्य खूप चांगला मित्र आहे अर्जुनचा. पण तन्वी पटवून सांगते की नक्की सायलीने भांडणं लावले असतील. मग सगळ्यांकडनं बाहेर गेल्यानंतर साक्षीला तन्वी फोन करते, म्हणते, हे कसं शक्य झालं, तो चैतन्य कसा आपल्याकडे आला. तेव्हा साक्षी म्हणते, मी बरोबर केलं, माझ्या हत्यार दिसत नसली तरी वार मी बरोबर करते, ठेव फोन. असं म्हणत तन्वीचा फोन ती कट करते. इकडे तन्वीला खूप टेन्शन आलेले आहे. ही साक्षी आणि महिपत खूप डेंजर आहे, यांच्यापासून बचवून राहायला पाहिजे असं ती ठरवते. घरी आल्यानंतर अर्जुनची समजूत काढण्याचा सायली प्रयत्न करते. आई खूप काळजी करताय, त्या जेवायला आणताय, तेव्हा जेवण करून घ्या असं सांगून ती बाथरूममध्ये जाते. पण आई आल्यानंतर अर्जुन खूप रागवलेला असतो, त्यामुळे तो म्हणतो, मला जेवायचं नाही. तेव्हा कल्पना त्याला समजवत असते, तेव्हा तो खूप चिडतो, मी काय लहान कुकुलं बाळ आहे का, मला तू जेवण भरवते आहे, मी नाही सांगितलं ना मला जेवायचं नाही. राग उठतो आणि कॉटो जाऊन ब्लँकेट पांघरून झोपवून घेतो. कल्पना त्याला आवाज देत असते, काय झालं आहे माझ्याशी बोल. पण तो काही न बोलता तिथून निघतो आणि झोपून घेतो. कल्पनाला खूप वाईट वाटत असतं, काय झालं आहे माहिती तर नाही, पण अर्जुन असं का वागतोय म्हणून त्यांना रडायला येत असतं. हे सगळं सायलीच्या लक्षात येतं. ती बघते अर्जुन तर रागाने झोपले, जेवण तर काही केलं नाही आणि आईंलाही रडवलं. मग ती खाली कल्पनाची समजूत काढण्यासाठी जाते. आई रडत असतात, जेवण केलेलं नसतं त्यांनीही. मग त्यांची समजूत काढण्यासाठी 2-4 शब्द ती सांगू लागते. हे बघा, त्यांची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. तेव्हा कल्पना म्हणते, मलाही त्याचीच काळजी वाटते, तो रागावलेला असला तो कुणाचंही काहीही ऐकत नाही, माझंही नाही. तेव्हा सायली त्यांना समजवते की मी सगळं बरोबर करेल, माझ्यावर विश्वास आहे ना, मी त्याच्यासाठीच तर त्यांच्यासोबत ऑफिसला जात आहे ना. मग त्यांना समजूत काढून ती जेवायला भरवते. अर्जुन जेवला नाही म्हणते, तेव्हा ती म्हणते, मी अर्जुनलाही जेवायला घेऊन जाते रूममध्ये. ती रूममध्ये येते, अर्जुनकडे बघते, पण अर्जुन गाढ झोपलेला असतो. आता सायलीने ठरवलेलं आहे, ह्या अर्जुनला आपण जे सांगतोय ते पटत नाही आहे, आपण सरांना
त्यांच्या भाषेतच समजवलं पाहिजे. ती नवीनच आता प्लॅन करते. इकडे दुसऱ्या दिवशी तन्वी तिच्या खोट्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते. त्याला सगळं समजून सांगते. माझ्या बाबांशी बोलताना कसं जपून बोलायचं आणि काय काय बोलायचं हेही ठरवते. पण तो म्हणतो, पैसे दिले तितकंच मी बोलेल, जितके जास्त पैसे द्याल तितके चांगलं काम करेल. तेव्हा ती त्याला पैसे देते आणि काम चोख करायचं असंही त्याला बजावते. इकडे सकाळी सायली येते आणि अर्जुनला उठवते. उठा. तो म्हणतो, मला कुठेही जायचं नाही. का एवढं लवकर उठवते? तेव्हा ती म्हणते, मला ऑफिसला जायच्या आधी एक ठिकाणी जायचं आहे, तुम्ही मला घेऊन चला. अर्जुन नकार देत असतो. तेव्हा ती सांगते, मी तुम्हाला विचारत नाही, सांगत आहे, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. अर्जुनला धडा शिकवण्यासाठी सायलीने एक नवीनच प्लॅन रचलेला आहे. त्याला एका ठिकाणी घेऊन जायचं आणि त्याला तिथे समजून सांगायचं, हे तिने ठरवलेलं आहे. पुढं काय होणार हेही पाहणं रंजक ठरणार आणि तन्वी काय नवीन प्लॅन करते हेही पाहणं आता रंजक ठरणार. तेव्हा माझ्या लवली स्वर गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.